नमस्कार मंडळी. काही महिन्यांपूर्वी भारतातील यूट्यूब विश्वात एक असा शो होता ज्याची चर्चा प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होत होती. प्रत्येक नवीन एपिसोड रिलीज झाला की काही तासात लाखो व्ह्यूज मिळायचे, मीम्स व्हायरल व्हायचे, क्लिप्स ट्रेंडिंगमध्ये जायच्या आणि तरुणांमध्ये त्या शोची अक्षरशः क्रेज निर्माण झाली होती. पण ज्याप्रमाणे हा शो वेगाने लोकप्रिय झाला त्याच वेगाने तो एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यातही अडकला. अश्लीलता, असभ्य विनोद, सोशल मीडियावरील टीका, राजकीय प्रतिक्रिया, पोलीस तक्रारी आणि चौकशी या सगळ्यांमुळे अखेर हा शो अचानक थांबवण्यात आला आणि लाखो चाहते एका प्रश्नाचं उत्तर शोधत राहिले. इंडियाज गॉट टॅलेंट परत येणार का? आणि आता जवळपास काही महिन्यांनंतर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. कारण कॉमेडियन समय रैना इंडियाज गॉट सीझन 2 घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर परतला. आणि विशेष म्हणजे पहिलाच एपिसोड रिलीज होताच सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच शोची चर्चा सुरू झाली आहे. पण नेमकं काय आहे इंडियाज गॉट? कोण आहे समय रैना? हा शो एवढा लोकप्रिय कसा झाला? त्यावर वाद का निर्माण झाला? आणि सीझन 2 मध्ये काय नवीन पाहायला मिळतंय? हे सगळं जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमध्ये. मंडळी, सर्वप्रथम समजून घेऊया समय रैना नेमका कोण आहे. समय रैना हा भारतातील लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन, यूट्यूबर आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखला जातो. कॉमेडी क्षेत्रात त्याची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः लॉकडाऊन काळात त्याच्या ऑनलाईन चेस स्ट्रीम्समुळे अनेक हटके विनोद शैलीमुळे त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. त्याच्यानंतर समय रैनाने एक वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि जन्म झाला इंडियाज गॉट. मंडळी, नावावरून हा शो एखादा टॅलेंट शो सारखा वाटतो, पण प्रत्यक्षात त्याची संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. या शोमध्ये स्पर्धक मंचावर येतात, आपलं कौशल्य सादर करतात, पण खरी गंमत त्यानंतर सुरू होते. कारण स्पर्धक स्वतःच्या परफॉर्मन्सला गुण देतो आणि त्यानंतर प्रेक्षक मंडळीही गुण देतात. जर स्पर्धकाचा अंदाज किंवा प्रेक्षकांचे गुण जुळले तर त्याला बक्षीस मिळतं. ऐकायला साधं वाटणारं हे फॉर्मॅट प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. कारण या शोमध्ये अनपेक्षित घटना, हजरबाबी संवाद, रोस्टिंग, कॉमिक टायमिंग आणि बिनधास्त वातावरण हे सगळं एकत्र पाहायला मिळालं. काही काळातच इंडियाज गॉटचे एपिसोड लाखो नव्हे तर कोट्यावधी लोक पाहू लागले. यूट्यूबवरील प्रत्येक रिलीज एका मोठ्या इव्हेंटसारखा बनू लागला. लोक नवीन एपिसोडची वाट पाहू लागले. क्लिप सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागल्या आणि समय रैनाचं नाव भारतातील सर्वात चर्चित डिजिटल क्रिएटर्समध्ये घेतलं जाऊ लागले. पण लोकप्रियतेसोबत वादही झाले. शो जसा मोठा होत गेला तशी त्यातील काही वक्तव्य, काही विनोद आणि काही सादरीकरणावर टीका होऊ लागली. अनेकांनी आरोप केला की शोमध्ये मर्यादा ओलांडल्या जात आहेत, काही विनोद अश्लील आहेत तर काही सामाजिकदृष्ट्या अयोग्य आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. समर्थक आणि विरोधक असे दोन गट तयार झाले. एका बाजूला काही लोक म्हणत होते की ही फक्त कॉमेडी आहे, ती त्याच दृष्टिकोनातून पाहायला हवी. तर दुसऱ्या बाजूला अनेकांनी अशा प्रकारच्या कंटेंटवर प्रश्न उपस्थित केला. वाद इतका वाढला की काही ठिकाणी पोलीस तक्रारी दाखल झाल्या, काही भागांची चौकशी सुरू झाली आणि हा विषय राजकीय चर्चेपर्यंत पोहोचला. त्यामुळे शोच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले आणि अखेर इंडियाज गॉट नियमित एपिसोड थांबले. मंडळी, ज्या शोची प्रत्येक आठवड्यात चर्चा व्हायची तो अचानक गायब झाला. त्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली. सोशल मीडियावर सतत प्रश्न विचारत जाऊ लागला. समय रैना परत येणार का? इंडियाज गॉटचं काय होणार? सीझन 2 येणार का? आणि आता अखेर या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. कारण समय रैनाने सीझन 2 ची घोषणा केली आणि पहिला एपिसोड रिलीज होताच इंटरनेटवर पुन्हा एकदा खळबळ उडाली. पहिल्या एपिसोडला मिळालेला प्रतिसाद पाहून अनेकांना जुन्या दिवसांची आठवण झाली. सोशल मीडियावर क्लिप्स व्हायरल होऊ लागल्या. प्रेक्षकांनी कमेंट्सच्या अक्षरशः पाऊस पाडला आणि पुन्हा एकदा इंडियाज गॉट ट्रेंडिंगमध्ये झळकू लागला. विशेष म्हणजे सीझन 2 मध्ये शोचा मूळ DNA कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. म्हणजेच अनपेक्षित टॅलेंट, विनोद संवाद, रोस्टिंग आणि मनोरंजन तडका हे सगळं प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळत आहे. मात्र यावेळी समय रैना आणि यांची टीम मागील वादांमधून काही धडे घेतल्याचंही अनेकांचं मत आहे.
कारण शो परत आणताना त्यांच्यावर पुन्हा वाद निर्माण होऊ नयेत याची काळजी घेतल्याचं दिसून येत आहे. दरम्यान इंडियाज गॉट पुनरागमनाने भारताच्या डिजिटल मनोरंजन विश्वात एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. कारण आजच्या काळात YouTubeवरील शो हे पारंपरिक टीव्ही कार्यक्रमांनाही मोठं आव्हान देत आहेत. कमी खर्च, मोठी पोहोच आणि थेट प्रेक्षकांशी संवाद यामुळे डिजिटल कंटेंट निर्माते मोठ्या प्रमाणावर प्रभाव निर्माण करत आहेत. इंडियाज गॉट हे त्याचं एक मोठं उदाहरण मानलं जातं. जिथे एक स्वतंत्र YouTube शोने कोट्यावधी लोकांचं यश वेधून घेतलं आणि राष्ट्रीय स्तरावर चर्चा निर्माण केली. मंडळी, आजही या शोबाबत मतभेद आहेत. काही जण या शोचे कट्टर चाहते आहेत, तर काही जण त्याच्या स्वरूपावर टीका करतात. पण एक गोष्ट मात्र नाकारता येणार नाही, ती म्हणजे इंडियाज गॉटने भारतातील डिजिटल मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आणि समय रैनाने एक साधा YouTube शो राष्ट्रीय चर्चेचा विषय बनवून दाखवला आहे. आज सीझन 2 किती यशस्वी ठरणार, तो पुन्हा जुने विक्रम मोडणार का, नवीन एपिसोडना प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शोमध्ये शो वाद पासून दूर राहणार का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं येणाऱ्या काळात मिळणार आहेत. पण सध्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, समय रैनाचा कमबॅक झाला आहे आणि इंडियाज गॉटने पुन्हा एकदा इंटरनेटचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आहे. तर मंडळी, तुम्ही सीझन 2 पाहिला का आणि समय रैनाच्या कमबॅकबद्दल तुमचं मत काय आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.